पण फोकस काय गाजर कळा तर तुला फोकस. अरे तू किती फोकस केलं तर तुकाराम होतो का? मला एका येड्यानं परदिवशी प्रश्न विचारला, म्हणला महाराज नुसते पैसेच कमी तर कीर्तनकार लोक एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारांना का चालू नाही? त्याला मी म्हणलं तुला बाकीचे बॉसी काय करायचं, तुला मी आत्ता बाजार, तुला मी इथं कीर्तनात भिंत चालून दाखवतो, स्टेट सगळं टाक ह्या फिरून दाखवतो, पण तू फक्त वाघ बसून ये ना, तुला अक्कल आहे काही? भिंत कधी चालत शेड्डीला चेन नाही, भिंत चालवाय निघला, तू चालला कुठं इकडं? तिकडे मिवणीला मॅसेज टाकन का पहा चालला का नाही बोंबला? गाथा तो गाथा ज्ञानेश्वरी ती. माणसांना शिवाजी महाराज करायची काय किंमत आहे? तू कुत्रेश, तू वाघ या नावाच्या कुत्र्याला कळले होते, माणसाने काला कौतुक करावं? शिवाजी महाराज किती श्रेष्ठ होते कोणाला कळलं होतं? वाघ्या नावाच्या कुत्र्याला. तुकाराम महाराज किती मोठे होते दगडाला कळलं होतं. सुशिक्षितांच्या मेंदूला काय ताण द्यायचं काम आहे? काय डोक्याला खोराक करायचं काम आहे? गाथा किती श्रेष्ठ आहे हा कोणाला कळला? दगडाला कळला. माऊली किती श्रेष्ठ हे निर्जीव भिंतीला कळलं. तुमच्या मूर्ख बोलण्याला काय किंमत आहे? इकडून तरी हवा द्यायची सोडून द्यायची लोकांना दिला. माळीत म्हणे 108च का? आम्ही 908 घालू, तुला रुत दिला. कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडकं बांधील, तुला करायचं काय? भावनाटपणाचे प्रश्न फक्त समाजामधली अस्थिरता बिघडून द्यायची. काय मदत? एक तर कुठंतरी लोक बिचारे हॉटेलमध्ये बसून एकत्र गप्पा मारायला लागलेत, कुठंतरी लोक चालताना एकमेकाला रामराम घालायला लागलेत, कुठंतरी माणसं थोडी जवळ यायला लागली ना, बोंग्या करून द्यायचं. कळत काय वांग नाही. आणि लोकांनी म्हणतो डिरिंग केली, काय गाजरे डिरिंग केली, त्याच्यात बायकोन त्याला 3 वेळा लाईट बंद करून हाणली. ते बघ आता नाही, गॉड इज ए गॉड आणि सायन्स इज ए, म्हणजे काही कोणी बोलायचं सायन्स इज ए, जसं काय नाही, सायन्स इज ए सायन्स. पण तुम्ही किती कॅसलना मेकअप केला, मग काय ओरिजिनल आहेत का? अहो नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. नैसर्गिक ते नैसर्गिक. उगाच आपलं काही बावळट सगळं जग सुधारलं, जग गपचिप राहाय. किती सुधरू दे, लोक अजून तोंडालाच खातात. तुम्ही तर उद्या असं शक्य घ्याल सूर्यावर का संक्रांतीपासून सूर्य 52 मिनिटे उशिरा का उगतो? वर जाय, सूर्याची गाठ घे, तिथं किलोमीटर मोड आणि मग छाप पुस्तक बावळाटा. तुम्ही तर उद्या निसर्गालाही तसंच कराल. आंब्याची मुळी खोल किती जाती, तितकंच पाणी का वडीती. अहो ज्या श्रद्धा आहेत समाजाच्या त्या टिकल्या पाहिजे, त्या तोडण्याचा प्रयत्न करू नये. काय माझं 10 लाख लोकांची तुकोबारावर श्रद्धा आहे. न निरोप सांगता सोहळ्याला हजर आहे. तिथं तुम्ही डोकं लावायचं काही? निसर्ग तो निसर्ग, देव तो देव, संत ते संत. पुन्हा डोकं लावायचं नाही. पहिला म्हणतात 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, नैसर्गिक संपत्ती. 1 दिवस धोका देणार. काय मत आहे तुमचं? मानव निर्मित नाही ती. पाणी लाख पाणी असू द्या, खडकवासला भरू द्या, नाही तर उजनी भरू द्या, नाही तर गावात पाणी बसू द्या, काही होऊ द्या, पण नैसर्गिक संपत्ती आहे. हे भिताडींवर लिहू नका रे तुम्ही. पाणी वाचवा, भीती वाचवान, पुरी वाचवान, धरणं बांधा, हे भिताडांवर लिहू नका. माणसांच्या मनात नेऊन घाला. किती काय 80 1